नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली भोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. ॲक्टिव्हिटीज 17 भाग 1मध्ये आपण बघितलं की व्हॉट इज मीन बाय प्रोवर्बची डेफिनेशन बघितली. तसेच त्याचे सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये जे काही आपल्या प्रॅक्टिस लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला जे पॉईंट्स दिले होते ते आपण डिस्कस केले. ठीक आहे. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे तशी मोठी आहे आणि त्यात एक्सप्लेन करण्याचे घटक जास्त आहे, त्यामुळे बरीच लेंदी झाली असते, म्हणून मी याचे 2 भाग बघितले. ठीक आहे. तर आज आता आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. दुसऱ्या भागामध्ये आज आपण शिकणार आहोत सॉल्व ॲक्टिव्हिटी, मीन्स रिमेनिंग पार्ट ऑफ दॅट ॲक्टिव्हिटी. तर आता सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा. टीचर शोज द पिक्चर अँड द प्रोवर्ब. टीचर शोज डिफरंट पिक्चर प्रोवर्ब अँड मेक स्टुडंट फॅमिलियर विथ द प्रोवर्ब. ठीक आहे. आधी पण आपण खूप साऱ्या प्रोवर्ब जे आहे ते बघितलेलं आहे. आता काही आणखी प्रोवर्ब आपण बघूया. अगदी छोट्या सुटसुटीत आणि समजायला सोप्या अशा प्रोवर्ब मी इथे घेतलेल्या आहे. द फर्स्ट प्रोवर्ब बघा काय आहे. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. ओके. आता लाफ्टर म्हणजे हास्य आणि मेडिसिन म्हणजे औषध. तर हास्यासारखं औषध दुसरं कुठेही आपल्याला सापडणार नाही. बऱ्याचशा आजारांवर जे आहे ते हास्य हे आपलं जे आहे ते मेडिसिन आहे किंवा औषधाचं काम करतं. ओके. सो दिस इज युअर फर्स्ट प्रोवर्ब, हे तुम्ही लिहू शकता. नाव सी द सेकंड वन, दॅट इज लिव्ह नॉट टू इट बट इट टू लिव्ह. ओके. बरेचसे लोक खाद्यप्रिय असतात आणि बरेचसे असेही लोक असतात की ज्यांना फक्त खाणं आणि खाणंच आवडतं. तरी ते त्यांच्यासाठी स्पेशली ही प्रोवर्ब आहे बघा. लिव्ह नॉट टू इट म्हणजे खाण्यासाठी जगू नका, बट इट टू लिव्ह म्हणजे जगण्यासाठी खा. कारण की आपल्याला खाण्याची गरज का असते, तर आपल्याला जिवंत राहायचं असतं, आपल्या शरीराला एनर्जी मिळावी म्हणून आपल्याला खायचं असतं. पण काही लोक उलटं करतात, काही लोक फक्त खाण्यासाठी जगतात. ओके. तर आता आपण आपली नेक्स्ट प्रोवर्ब बघूया. ही प्रोवर्ब आयुष्यात सगळ्यांनी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. या चित्रात तुम्ही बघत असेल की एक माणूस चालतो आहे. खाली जे आहे एक खड्डा दिसत आहे आणि तो वर बघून तो चालत आहे. ते आता आपण प्रोवर्ब बघूया एक्झॅक्टली ते काय दिलं आहे. प्राईड म्हणजे गर्व, कम्स येणे, बिफोर आधी, अँड द फॉल म्हणजे आता इथे फॉल म्हणजे फॉलचा शब्दाचा अर्थ पडणे असा होतो, पण इथे फॉल म्हणजे नाश. ठीक आहे. आता इथे आपण पूर्ण प्रोवर्बचा अर्थ बघूया. प्राईड कम्स बिफोर द फॉल म्हणजे जर आपला विनाश व्हायचा असेल तर आपल्याला त्या अगोदर काय येतो, गर्व येतो. थोडक्यात आपण म्हणू शकतो की गर्वाचे घर खाली. बरेचदा असं होतं की आपल्याला एखाद्या गोष्टीची अचिव्हमेंट झाली की आपण गर्वात येतो आणि मग बाकीच्यांना तुच्छ लेखतो किंवा खाली पाहणे. तिथे तुम्ही बघू शकता की हा माणूस जो आहे तो गर्वात चालला आहे. इवन त्याला हे पण नाही दिसत आहे की समोर तो पाऊल कशावर टाकतो आहे. ओके. तर अशा प्रकारे बघा इथे मी तुम्हाला सॉल्व ॲक्टिव्हिटी अंतर्गत इथे 3 प्रोवर्ब मी एक्सप्लेन केलेले आहे. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ठीक आहे. चित्र तुम्हाला काढायची नाही आहे. तुम्हाला तुमचं ड्रॉइंग छान असेल तर तुम्ही इन्क्लूड करू शकता. या 3 प्रोवर्ब तुम्हाला सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट बघूया आपण. दॅट इज प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा मी काही प्रोवर्ब जे आहे विथ पिक्चर्स तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आणि तुम्हाला नंबर टाकून ते लिहायचे आहे. शो देम पिक्चर युजिंग द प्रोवर्ब ऑफ क्रिकेटर, ॲनिमल अँड हॉस्पिटल एक्सेट्रा. तर याशी रिलेटेड तुम्हाला काही पिक्चर्स दाखवायला सांगितले. तर मी इथे गुड हॅबिटशी रिलेटेड जे आहे, जनरली आपण गेलो तर हॉस्पिटलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ज्या प्रोवर्ब आहे काही गोष्टी लिहून दिसतात, तर त्याशी रिलेटेड मी इथे 1-2 प्रोवर्ब घेतलेला आहे. ओके. नाव लेट्स सी आपली नेक्स्ट प्रोवर्ब काय आहे. हे तुम्ही विद्यार्थी आहात, विद्यार्थी लाईफमध्ये म्हणजे स्टुडंट लाईफमध्ये या गोष्टी फॉलो करणं खरंच खूप गरजेचं आहे. तर बघा फर्स्ट जी प्रोवर्ब आहे ती आहे अर्ली टू बेड. अर्ली टू बेड. आता टू बेड म्हणजे याचा शब्दाच्या अर्थाने घ्यायचं पलंगावर किंवा बेडवर. अर्ली टू बेड म्हणजे लवकर झोपा. अर्ली टू राईज म्हणजे लवकर उठा. मेक्स अ मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. आता जर आपण लवकर झोपण्याची, लवकर उठण्याची आणि ह्या चांगल्या सवयी जर आपण लावून घेतल्या तर काय होईल, हेल्दी, वेल्दी अँड वाईज. बघा आयुष्यात चांगल्या प्रकारे जगण्यासाठी या तिन्ही गोष्टीची गरज असते. आपण वाईज म्हणजे हुशार असणं, वेल्दी म्हणजे संपत्ती आणि हेल्दी. ठीक आहे. तर या 2 गोष्टी नसल्या तरी चालतं, पण हेल्दी असणं फार गरजेचं आहे.
तर या सगळ्या गोष्टी जर आपल्याला ॲट ए टाईम अचीव करायच्या असेल तर आपल्याला काही हॅबिट्स ज्या आहेत त्या स्वतःमध्ये डेव्हलप करणे गरजेचं आहे. जसं की अर्ली टू बेड अर्ली टू राईज. ठीक आहे, म्हणजे लवकर उठावे, लवकर झोपावे, लवकर उठावे, म्हणजे सगळं वेळच्या वेळी होईल आणि ह्या ज्या अचिव्हमेंट दिल्या ह्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांची आपल्याला अचिव्हमेंट होऊ शकते. ओके, नाऊ सी द नेक्स्ट वन. गुड हेल्थ इज अबव वेल्थ. गुड हेल्थ नाव डेज, आता कोरोनाचं सिच्युएशन आहे, या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपल्याला नेहमीच ही गोष्ट प्रत्ययाला येते की सगळ्यांना असं वाटते की मला साधा सर्दी खोकलासुद्धा होऊ नये. ओके, तर बघा गुड हेल्थ इज अबव द वेल्थ. आणि जर आपण सध्याच्या कंडिशनमध्ये बघा आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे की आपण हेल्दी आहे तर आपण जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. सो गुड हेल्थ इज अबव द वेल्थ, म्हणजे कुठल्याही संपत्तीपेक्षा मोठी संपत्ती म्हणजे आपले आरोग्य आहे. ओके, नाऊ सी द नेक्स्ट, दॅट इज पॅरलल ॲक्टिव्हिटी ऑर द एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरलल ॲक्टिव्हिटी. त्यासाठी सुद्धा मी काही ॲक्टिव्हिटीज तुमच्यासाठी घेतलेल्या. बघा, विच प्रोवर्ब यू कॅन से ऑन डिफरंट ओकेजन. आता वेगवेगळे ओकेजन असतात आणि त्या ओकेजननुसार आपण वेगवेगळ्या प्रोवर्बचा वापर करू शकतो. आता बघा एक प्रोवर्ब आपण इथे घेऊया. ही सगळ्यांच्या परिचयाची आहे आणि अगदी कॉमन अशी आहे, बरेचदा वापरले जाते. ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड, म्हणजे जे सगळं काही चकाकतं ते सोनं नसतं. बरेचदा काय होतं की आपण जे दिसतं त्यावर जातो, पण बरेचदा दिसणं आणि असणं यातला फरक आपल्याला कळणं फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून ही एक प्रोवर्ब जी आहे, ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड. जर आपल्याला एखाद्याला कुठल्या गोष्टीची जाणीव करून द्यायची असेल, आपल्याला एखाद्याला सावध करायचं असेल की तुला जे वाटतंय ते तसं नाही, तर आपण ही प्रोवर्ब तिथे वापरू शकतो. ओके, नाव सी द नेक्स्ट वन. ही जी प्रोवर्ब आहे ही बरेचदा वापरली जाते, एक कॉमनली यूज प्रोवर्ब आहे. तुम्ही एक मराठीतली प्रोवर्ब ऐकली असेल, नाचता येईना अंगण वाकडे. तर म्हणजे आपल्यामध्ये ती कला नसते, पण आपण काय करतो, दुसऱ्यांना दोष द्यायचं काम करतो. आता इथे बघा, अ बॅड वर्कमॅन ऑलवेज ब्लेम हिज टूल. आता वर्कमॅन म्हणजे कारागीर किंवा कामगार म्हणू शकतो, आणि टूल म्हणजे त्याचं साहित्य, काम करण्याचं साहित्य. आता बॅड वर्कमॅन म्हणजे जो स्किलफुल नाही आहे, तर तो वर्कमॅन काय करेल की ऑलवेज ब्लेम टू हिज टूल्स, म्हणजे एखादी गोष्ट किंवा तो जे गोष्ट करतो आहे ती जर बिघडली तर त्याचा दोष तो स्वतःला न देता कोणाला देईल, त्याचं टूल्स म्हणजे ज्या साधनाने ज्या साहित्याने तो ते काम करतो आहे त्या साहित्याला देईल. थोडक्यात आपण म्हणू शकतो की नाचता येईना अंगण वाकडे, म्हणजे माझा दोष नाही आहे तर अंगणच वाकडे आहे म्हणून मला नाचता येत नाही आहे. तर ही आपली मराठीतली प्रोवर्ब झाली. इंग्लिशमध्ये सिमिलर विथ दॅट बघा, अ बॅड वर्कमॅन ऑलवेज ब्लेम हिज टूल, म्हणजे बॅड वर्कमॅन जो असतो तो नेहमी त्याच्या टूलला, त्याच्या साधनालाच दोष देतो, स्वतःचा दोष न स्वीकारता. ओके, सी द नेक्स्ट. इव्हॅल्युशनसाठी सुद्धा मी तुम्हाला काही इथे ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या एक्सप्लेन करते. फर्स्ट बघा, टेल मी अँड आय विल फॉरगॉट. ओके, आता स्पेशली विद्यार्थ्यांसाठी, आता ओकेजन म्हटलं आहे तर तुम्ही ओकेजनली पण लिहू शकता. जेव्हा विद्यार्थ्यांना कुठलं मार्गदर्शन केलं जातं तर तेव्हा अशा प्रकारच्या भाषणामध्ये आपण ही प्रोवर्ब एक छान प्रकारे वापरू शकतो. याचा मी अर्थ सांगते. माझी ही एक आवडती प्रोवर्ब म्हणायला काही हरकत नाही. टेल मी आय विल फॉरगॉट, म्हणजे जर तुम्ही मला सांगितलं तर मी कदाचित विसरून जाईल. शो मी आय मे रिमेंबर, जर तुम्ही मला दाखवलं तर कदाचित माझं थोडंफार लक्षात राहील. अँड लास्ट बघा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, इन्व्हॉल्व मी अँड आय विल अंडरस्टँड, आणि जर तुम्ही त्या गोष्टीमध्ये मला सहभागी करून घेतलं तर माझ्या नेहमी लक्षात राहील. आता थोडक्यात आपण एक म्हणू की गणिताची एखादी एक्झाम्पल आहे किंवा विज्ञानचं एखादी प्रयोग आहे. ओके, बेस्ट एक्झाम्पल इज फ्रॉम सायन्स. विज्ञानचं एखादी एक्झाम्पल आहे, ते तुम्हाला सरांनी सांगितलं, एखादी एक्सपेरिमेंट आहे, तुम्ही सहज विसरून जाल. शो मी अँड आय मे रिमेंबर. आता तोच प्रयोग सरांनी तुमच्यासमोर करून दाखवला तर तुमचं थोडंफार लक्षात आलं की हां, हे केमिकल घेतलं तर ते केमिकल केलं तर त्यानंतर अशी प्रक्रिया केली. बट जर सरांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी, तो प्रयोग जो आहे तो करायला लावला, तर काय होईल, इन्व्हॉल्व मी, म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही त्यात सहभागी झाले, अँड आय विल अंडरस्टँड, तर तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली ती जी तिचा प्रयोग होता तो काय आहे. ठीक आहे, तर हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त जे आहे प्रोवर्ब आहे. नेक्स्ट बघा, थिंक ऑफ मेनी डू वन. आता हे बरेचदा आपण करत असतो. बरेचदा आपण काय करतो, फक्त विचार करतो. म्हणजे तुम्ही म्हटलं आहे की असे बरेचदा आपण म्हणतो की काही लोक फक्त विचार करतात, करत मात्र काहीच नाही. तर त्या सिमिलर आहे बघा, थिंक ऑफ मेनी, म्हणजे विचार तर बऱ्याच गोष्टींचा करायचा,
डू वन, म्हणजे मी हे करेल ते करेल ते करेल, आणि ह्या विचार करण्यातच आपण काय करतो, आपली खूप सारी बरीचशी एनर्जी वेस्ट करतो आणि मग आपल्याकडे जेवढी एनर्जी उरते त्यात आपलं फक्त थोडंसंच काम होऊ शकतं. ओके, ठीक आहे. तर आपण आपला पुढची जी प्रोवर्ब आहे त्याकडे वळूया. नेक्स्ट प्रोवर्ब बघा, अपॉर्च्युनिटी डिड नॉट नॉक अंटिल आय बिल्ड अ डोअर. आता नॉक म्हणजे काय, की दरवाजावर दस्तक हा हिंदी शब्द आहे, किंवा आपण म्हणू शकतो की एखादी आपण सूचना देतो, ठकठक वगैरे असा दरवाजा वाजवतो, त्याला म्हणतात नॉकिंग द डोअर. आता अपॉर्च्युनिटी डिड नॉट नॉक, नॉक ही जी कन्सेप्ट आहे ती डोअरशी रिलेटेड आहे, नॉकिंग द डोअर. ओके, तर आता इथे म्हटलं की अपॉर्च्युनिटी म्हणजे काय, तर तुम्हाला जी संधी मिळते त्याला आपण अपॉर्च्युनिटी म्हटलं. अपॉर्च्युनिटी डिड नॉट नॉक, संधी जी आहे ती तुम्हाला तोपर्यंत मिळणार नाही अंटिल आय बिल्ड, मला मिळणार नाही अंटिल आय बिल्ड अ डोअर. आता एखादी गोष्टी जी आहे ती नॉक तेव्हाच करेल जेव्हा डोअर बांधलेलं असेल. म्हणजेच थोडक्यात इथे म्हणायचे आहे की जर तुम्ही काहीतरी प्रयत्न केले तरच तुम्हाला काही ना काही संधी मिळू शकते. जर तुम्ही काहीच केलं नाही तर तुम्हाला कुठलीही संधी मिळणार नाही. ओके, अँड लास्ट जी आहे आपण एक म्हणू शकतो की मोटिवेशनल एक प्रोवर्ब आहे बघा, इट इज पॉसिबल टू मूव माउंटन्स बाय कॅरिंग अ स्मॉल टोल. आता मूविंग अ माउंटन, माउंटन म्हणजे काय, एखादी पर्वत. आता एक आपण जे एक कॅरेक्टर आहे हनुमानजीचं, त्यांनी कसं हातावर पर्वत उचलला होता, तर आपल्यापैकी तसंच कोणी स्पायडरमॅन किंवा हनुमान वगैरे कोणीच नाही आहे, त्यामुळे आपण पर्वत तर नाही उचलू शकत. बट आता इथे बघा काय म्हटलं, इट इज पॉसिबल टू मूव माउंटन. पण असा पर्वत पॉसिबल आहे मूव्ह करणे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे. कसा, तर आपण काय करायचं, बाय कॅरिंग स्मॉल स्टोन. ठीक आहे, म्हणजे त्यातले थोडे थोडे तुकडे. आता हा झाला याचा शब्दशः अर्थ. थोडक्यात आपल्याला काय म्हणायचं आहे, तर एखादी खूप मोठं संकट असतं आणि आपल्याला बरंच वाटते की बापरे इतकं मोठं संकट आहे, आता माझ्याच्याने हे नाही पेलणार. पण त्या संकटाला आपण थोडं थोडं करून जर फेस करायचा प्रयत्न केला तर ते संकट जे आहे ते छोटं बनेल आणि कदाचित ते संपूनसुद्धा जाईल. तर अशा प्रकारे आपले जे प्रोवर्ब्स आहे मी तुम्हाला बऱ्याच एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तर आता या प्रोवर्ब तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. आता एक लास्ट जो पार्ट आहे एक्झरसाइज बघा, आधी आपण काही प्रोवर्ब्स बघितल्या होत्या, त्यावर आधारित इथे प्रश्न दिले आहे. ॲक्च्युली ही ॲक्टिव्हिटी जे आहे ते फर्स्ट पार्टशी रिलेटेड आहे. आपलं ज्या फर्स्ट पार्टमध्ये आपण ज्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या आहे, बट तुम्हाला थोडंसं एक रिव्हिजन पण होऊन जाईल. आपण आता ही ॲक्टिव्हिटी बघूया. सी द फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज ॲन ॲपल अ डे डू. अन ॲपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे, हे आपण बघितली होती. तर आन्सर इथे दिला आहे की इट कीप्स अ डॉक्टर अवे. सेकंड, युनायटेड विल ब्लँक अँड डिवायडेड विल ब्लँक. युनायटेड विल स्टँड अँड डिवायडेड विल फॉल. ओके, नाउ द थर्ड वन, what is the superlative degree of better. ओके, सॉरी, ऑफ बेटर, गुड ऑर बेस्ट. तुम्ही हे जे आहे गुड, बेटर, बेस्ट हे आपलं सगळ्यांचं सुपरलेटिव्ह डिग्री म्हटलं की हे पहिलं एक्झाम्पल डोक्यात एकदम फिक्स झालेलं आहे. तर याची सुपरलेटिव्ह डिग्री काय आहे, बेस्ट. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द अँटोनिम ऑफ लेट. अँटोनिम मीन्स विरुद्धार्थी शब्द. लेट, अर्ली टू बेड. ठीक आहे, तिथे आपण अर्ली बघितलं होतं म्हणजे लवकर. आता त्याच्या अपोजिट वर्ड इथे दिला आहे, तर याच्या अपोजिट काय होईल, लेट अपोजिट अर्ली. नेक्स्ट, इट इज स्टेईंग डिवायडेड बेटर दॅन स्टँडिंग युनायटेड. ओके, आता इथे काय म्हटलं आहे की एकत्र असण्यापेक्षा वेगळं असलेलं बरं, तर हे आपलं चुकीचं आहे कारण की आपल्याला युनायटेड राहायचं आहे. ओके, सो आन्सर इज नो. तर अशा प्रकारे बघा आपली ही जी टोटल ॲक्टिव्हिटी आहे ही पूर्ण झालेली आहे. या व्यतिरिक्तसुद्धा मी काही प्रोवर्बची यादी जी आहे ती तुम्हाला इथे शेअर करते आणि तुम्हाला काय करायचं आहे तर ॲज पर युअर चॉईस तुम्ही काय करू शकता, तुमच्या चॉईसनी यातील ज्या तुम्हाला प्रोवर्ब वाटतात की हां मॅडमने एक्सप्लेन केलेले आहे त्या व्यतिरिक्त पण मी या लिहायला पाहिजे, तर फॉर युअर नॉलेज तुम्ही या लिहू शकता. ठीक आहे, तर मी रीडिंग करते. ॲक्च्युली एक्सप्लेनेशन केलं तर परत हा जो व्हिडिओ आहे तो लेंदी बनेल. तुम्हाला जेवढ्याची गरज आहे तेवढं एक्सप्लेनेशन मी केलेलं आहे, पण हे योग्य प्रकारे लिहिता यावं म्हणून मी काही जे प्रोवर्ब आहे ते रीडिंग करते. फर्स्ट वन, लिव्स विदाउट फिग. प्रोवर्ब सेकंड, लेट बायगॉन्स बी बायगॉन्स. थर्ड, मेनी वर्ड्स हर्ट मोर दॅन स्वॉर्ड. फोर्थ, मेनी वर्ड्स विल नॉट फील बुशेल. फिफ्थ, self done is soon done. Self done is soon done. Number 6, the best fish smell when they are 3 days old. Next, the best fish swim near the bottom. The best of time, the enemy of good. Oftentimes an enemy of the good. Pleasure has a sting in the its tail. Next बघा, plenty is no plug. Then politeness
कॉस्ट लिटिल म्हणजे इथे नथिंग दिलं आहे, बट इल्ड मच. पॉवर्टी इज नो सीन. दे आर हँड अँड glove. They must hunger in winter that will not work in summer. Things past cannot be recalled. Think today, speak tomorrow. The busiest man find the most leisure. The camel going to seek honor lost his ear. There is no fire without smoke. There is no place like home. There is no rose without thorn, and there is no rule without exception. ठीक आहे. अँड लास्ट वन, देर इज नो स्मोक विदाउट फायर. तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे जे आहे एक जवळपास 23 प्रोवर्ब जे आहे ते इथे रीड करून दाखवलं आहे. तुम्ही व्हिडिओ बघून लिहूसुद्धा शकता. तर अशा प्रकारे आपला ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती इथे पूर्ण होते. ठीक आहे. सॉल्व ॲक्टिव्हिटी, प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी, एक्झरसाइज अँड तुम्हाला थोडंसं ॲडिशनल प्रोवर्बसुद्धा या व्हिडिओमध्ये मी प्रोव्हाइड केलं आहे. आय होप तुम्हाला अंडरस्टँडिंग छान होत असेल. बऱ्याच कमेंट्स येतात. खूप छान वाटतं की व्हिडिओ बनवण्याचा जो माझा उद्देश आहे तो कुठेतरी सफल झाल्यासारखा फील होतं. ओके. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ॲक्टिव्हिटीसोबत लवकरच भेटूया. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.